चल आतमध्ये चल. आणि आता मला सांग नेमकं काय चाललंय तुझं? हा, का त्या पोरीच्या भावनांशी खेळतोयस तू? आपला नवरा डोळ्यासमोर असताना दुसऱ्या लग्नाची बोलणी. सत्या, तुझ्या मनात काय चाललंय नेमकं? पप्पा तुम्ही वेगळा विचार करू नका, असं काही नाही आहे. अरे काही नाही कसं म्हणतोयस तू? हे बघ सत्या, मला नक्की सांग तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते. का मंजूच्या लग्नाचा घाट घालतोयस तू? अरे ती माया आता मंजूच्या पाठीमागं हात धुवून लागेल, रोज एक एक पोरगा आणून बघण्याचा कार्यक्रम लावेल. हे बघ सत्या, तुझ्या डोक्यात जे काय चाललं असेल ते मला क्लिअर कर, मला सांग. पप्पा तुम्ही शांत व्हा, तुम्हाला सगळं सांगतो. हा, मी वाघमाऱ्यांच्या लग्नाचा घाट घातलाय ते त्यांचं खरोखर लग्न लावून द्यायला नाही, त्या माथे फिरूला पकडण्यासाठी हे करतोय मी सगळं. तो वाघमाऱ्यांना त्रास देतो ना, ते जो कुणी बी आहे त्याला वाघमारे आवडतात. आणि त्याला जेव्हा कळेल की आपण वाघमाऱ्यांच्या लग्नाचा घाट घातलाय तेव्हा तो स्वतः आपल्या समोर येईल आणि तावडीत सापडाल. आणि एकदा का तो आपल्या तावडीत सापडला की मग मी जगासमोर येईन आणि माझ्या वाघमाऱ्यांशी धूम धडाक्यात. सत्या, सत्या, सत्या. मला माहित होतं ते तू येणार पाठीमाग, तुला काय सुद्धा होणार मला माहित होतं, मला विश्वास होता. पप्पा तुम्हाला काय म्हणलेलं मी, सत्या येणार पाठीमाग, बघा आला का सत्या, सत्या आला पाठीमाग, सत्या आला पाठीमाग. दाजी शांत व्हा, आता तुमच्या समोर आहे ना मी, शांत व्हा. अरे आहे ना तुमच्या समोर म्हणजे. अरे सत्य, तुझ्याशिवाय माझी अवस्था काय झाली तुला कसं सांगू मी? अरे रातच्याला झोप पण लागत नव्हती मला, पण असं वाटत तू कुठल्या क्षणाला येशील मला, म्हणजे दाजी चला आपल्याला इकडे जायचं, दाजी चला आपल्या नगरपालिकेत जायचं, दाजी चला आपल्या या वस्तीत जायचं, दाजी चला उठा उठा, असं सारखं वाटत जायचं. पप्पा तुम्हाला काय म्हणलेलं मी, सत्या पाठीमागे येणार, सत्या पाठीमागे येणार, सत्या पाठीमागे आला या. बळवंता हळू हळू हळू. हे बघ सत्य जिवंत आहे, कुणालाही कळता कामा नये. तुला, मला, सत्याला आणि मंजूला फक्त एवढ्याच लोकांना माहितीये की सत्य आता जिवंत आहे. हे बघ सत्याच्या घातपातामागं जो कोणी आहे त्याचा खरा चेहरा उघड करण्यासाठीच सत्य वेश बदलून आला इथं. त्यामुळं ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. शांत हो, शांत हो. हा हा हो बरं सत्या, मला सांग तू कसा आहेस, म्हणजे तो अपघात कसा झाला, तू त्यातनं कसा वाचला, तुला कुठे लागलं ना, बरं ते सगळं जाऊ दे, तू ओकेस ना, तू ओके ओके. एकदम सुखरूप आहे मी, एकदम सुखरूप आहे, तुझ्या समोर उभा आहे ना, काय बी झालेलं नाही मला. अरे बौद्धांच्या काळ भैरवला मी रोज जात होतो आणि रोज म्हणत होतो सत्य वागविने, सत्य मागविने, सत्य मागविने, आणि देवानं ऐकलं, सत्य मागा आला, चमत्कार झाला सत्या. वय बघ बलमा, अरे माझ्या बरोबर जे झालं ना ते मला पण एक चमत्कारच वाटतो, कारण माझा घातपात होण्याआधीच मला कळलं की माझा घातपात होणार आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रेमाची पुण्याही माझ्या पाठीमाग होती, त्यामुळेच तर वाचलो ना मी. आपण सत्य तू असं वेश बदलून का आलायस? अरे तू आलायस म्हणून घरातल्या सगळ्यांना आनंद होईल, घरातल्या काय अखंड साताराला आनंद होईल, तर मी अखंड सगळ्या सातारा सांगून येतो. बळवंत शांत हो. हे बघ बलमा, जरा धीर धर, माझी बी सगळ्यांना भेटायची लई इच्छा आहे. हे बघ आपल्यासमोर ना अजून लई अडचणी आहेत, त्या अजून संपलेल्या नाहीत, आणि जोपर्यंत त्या अडचणी संपत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हे नाटक सुरूच ठेवावं लागणार. काय प्रॉब्लेम आहे? सांगतो, सगळं सांगतो, पण त्याआधी मला तुझी मदत लागणार आहे. हे बघ यातनं लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायचंय, करशील ना माझी मदत? हो दाजी, बोला की, करा पुढं. नाही दाजी कावले जाता,
दाजी आता हात पुढण्यात करत. दाजी कावल्यात, दाजी रागवल्यात, लय राग आलाय दाजीशी आता. पण का कावल्यात आता दाजी? अहो हे मेवणं पावणं ह्या दाजीला परक समजतात ना. एक तर राग आला तुझा मला. ह्या दाजीला मदत मागतात. अरे तुझा हक्क आहे माझ्यावर आणि मदत मला मागा लागलायस. अरे तू मदत नाही मागायची, तू हक्काने मला सांगायचं हे बल मग कर, संपला विषय. एक मिनिट, मी कधी फरक समजलं रे तुला? आणि जिवंत राहून तुझ्यासोबत नसलं म्हणून काय झालं? अरे काका बनून तर दिवस रात्र तुझ्यासोबत होतोच ना. तू तुझ्या मित्राला ओळखू शकला नाहीस ते बोल आधी, आणि मला उलट सांगतोय. आणि जेव्हा तो आर्यन तुला बोलला तेव्हा नाही का तोंड पाडून रागवून घर सोडून निघाला होतास, तेव्हा मी अडवलं तुला. मी अरे तो आर्यन तुला बोलल्यावर त्याला उठापाशा काढायला लावल्या सगळ्यासमोर, विसरलास? अरे त्याला जमिनीवर बसून नाश्ता करायला लावला तुझ्यासाठी, ते बी विसरलास? अरे उलट तू नाही, मी नाराज व्हायला पाहिजे. मी आलं का लक्षात तुझ्या? हा हे असं आहे बघा. आता आमच्यावर काढा बिल्ल तुम्ही. अरे उलट तू नाही, मी नाराज व्हायला पाहिजे. मी आलं का लक्षात तुझ्या? हा हे असं आहे बघा. आता आमच्यावर काढा बिल्ल तुम्ही. अरे बलमा भावा, काही कारण होती म्हणून सांगितलं नाही तुला, म्हणून तुझ्यापासून लपून ठेवलं आणि तुझ्या सेफ्टीसाठी लपून ठेवलं ना. पण बलमा हे बघ भावा, तू सोबत नसलास ना तर माझं काहीच होऊ शकत नाही. आजपर्यंतच्या प्रत्येक संकटात तू माझ्या सोबत आहेस, तेव्हा ह्या संकटात पण मला तू सोबत हवायस. सत्या मी तुझ्या सोबत कायमच आहे. फक्त ना तो माते फिरू घावला पाहिजे. त्यानं लई डोक्याला त्रास दिलाय रे. त्याला असा ऊस सोडतो का नाही बघ. जाऊ दे सत्या, तुला बघू ना लय भारी वाटते, लय भारी वाटत. बरं ताजी, ही मिठी सोडा आता. नाही काय होईल माहितीये का, माझ्या दाढीचा पांढरा रंग तुमच्या शर्टाला लागायचा. हा लागू दे की, शर्ट पांढराचा आहे, कोणाला कळणार पण नाही. मी लय खुश काढलाय, म्हणजे लय खुश आहे. हळू खुश व्हावा तू. सपने, आपला बाण एकदम निशाण्यावर लागलाय बघ. तेव्हा आर्यन बाळकने गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. पण मग मी त्याला तुम्ही क्लिअर कट सांगितलंय ना? नाही म्हणजे त्याला एक्स जॉबशी लग्न करायचंय हे सांगितलेत का? सपने घोबाला कधीच बघतो तुला का नाही? सपने पॉलिटिक्स म्हणजे राजकारण खेळतच नाही बघ. तू कसला आले राजकारण तेव्हा? खाल्ला का नाका शेंडा? इतकी वर्ष माझ्या संगत राहून काहीच कशी शिकली नाहीस का तू? शिकावायचं काही केलं बी नाही ना. काय तसं नाही, म्हणजे खूप काय काय केलं तुम्ही, तर त्यातलं नक्की काय शिकावं काय नाही शिकावं कन्फ्युज झाली मी. तसं नक्की कसं आहे सपने, त्या आर्यनकडनं आपण आपलं काम काढून घ्यायचं आणि मग नेबरशी लगीन करायचं विचारायचं. पण मम्मी ते गुरुजी उद्या स्थळ आणणार आहे, ते आम्ही काकाचं म्हणणं नेमकं तेच आवडलं तर काय करायचं? सपने कवाच खुशतारीचं बोलतेस बघ तू. कवाच ह्याचा विचारच केला नाही मी. मग करा विचार, नाही तर दिल्ली तर सोडाच. हे तर वाई मध्ये जायचं बघ, तिकीट मिळायचं नाही. चला तर मग, म्हणजे आपलं प्लॅनिंग डन झालंय असं समजू. आता जेव्हा वाघमाऱ्याने बघायला स्थळ येईल तेव्हा तू माथेफिरू वाघमाऱ्याने फोन करतो का नाही हे बघूया. आणि जर समजा त्यानं फोन केलाच तर आपल्या प्लॅनची सुरुवात झाली असं समजायचं आपण. पण हा, या सगळ्यात कुठल्या बी निर्दोष माणसाला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. सत्या तू त्याची काळजी करू नकोस, ते सगळं माझ्यावर सोपं. तो जो कोणी आहे ना वहिनीने त्रास देतो तो फक्त घावला पाहिजे. राजवाड्यात चौकात येऊन कसा ठोकतो बघ. हे बघ.
मंजू ये यावे नागसूनबाई, तुम्ही इथे काय करताय? ते तुमच्या गोळ्यांची वेळ झाली ना. अच्छा, मग पाणी कुठं आहे? पाणी आणलं नाही होय? पाणी विसरले. अशा कशा विसरलात? मी काय बिना पाण्याच्या गोळ्या खायच्यात का? माफ करा आजोबा. असं नाही, पाया पडून माफी माग. पाया पडा, राग उद्यातले. हो. कोय 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 कोय. काय झालं काय झालं? काका बाबा काय झालं? हे असं का करताय? ते आमच्या मिलिटरीत आम्ही असंच नाच करत होतो. काय झालं काका? ते गोळ्या गोळ्या द्या लवकर. माझं माझं काहीतरी दुखतंय. काय? गोळ्या 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 वहिनी गोळ्या का? गोळ्या का? त्रास व्हायला लागलाय. वहिनी गोळ्या. घे ना लवकर वहिनी. त्रास होतोय मला आतला नाही. ओव्हर ऍक्टिंग कमी कर. वहिनी वहिनी गोळ्या. गोळ्या वहिनी गोळ्या वहिनी. गोळ्या वहिनी तिथे गोळ्या. अहो तिथे कुठे शोधते कपाटात? वहिनी लवकर घ्या गोळ्या. वहिनी अहो तिथे असते गोळ्या. वहिनी 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 वहिनी. हसायला काय झालं? अहो वाघमारे, माहिती आहे त्याला सगळं कळलंय. हे बघा आता ह्या नाटकात फक्त आपण तिघच नाही, बलमा बी सामील झालाय. सगळं कळलंय त्याला. म्हणजे माझी मजा घेत होता व्हय? अहो नाही ते आपला जरा वहिनी कॅमेरा कुठे गेला? कोणी काढला तर नाही ना?
आईचा फोन. हॅलो हॅलो. हा आई. हॅलो. हा आई. या खोलीत रेंजचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. हॅलो आई. हॅलो. बरं 1 मिनिट होल्ड कर, मी बाहेर जाते. थांब 1 मिनिट. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो. हा बोल. मंजू कशी आहेस ग? मी ठीक. सगळं बरं चाललंय ना तिकडं? हा सगळं बरं आहे. तू सांग, तुझी तब्येत बरी आहे ना? औषधं घेतेस ना वेळेवर? हो. आंबळीच आठवण करते मला. ते सोड, मी तुला वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. बोल की, काय झालं? अगं ते तुझे आजे सासरे असं काय वागतायत ग? म्हणजे काय केलं ग त्यांना? काय केलं त्यांनी? काय केलं? तुझं लग्न ठरवतायत ते असं ऐकलं मी. खरंय? मंजू अगं काय विचारते मी, खरंय का? हा खरंय खरंय आई. काय खरंय? अगं पण एवढा मोठा निर्णय ते परस्पर कसं काय घेऊ शकतात? हा, तुझं मत विचारात घ्यायचं त्यांना गरजेचं नाही वाटलं? आई अगं माझं मत कसं विचारतील ते? मोठे आहेत ना वयानं. जे काय निर्णय घेतील माझ्या भल्यासाठीच घेतील. भल्यासाठी? अगं काय बोलतेस काय तू मंजू? हा, मला तर वाटतंय तुझ्यावर दबाव टाकतायत ते काय नाही. मी एक काम करते, मीच येऊन बोलते त्यांच्याशी. आई अगं ऐक माझं. हॅलो आई. आई काय रे, तू ठरवलंस का मला धक्के द्यायचं ते? हळू बोला. अहो किती शोधत होतो तुम्हाला. माझं एक काम होतं तुमच्याकडं. पण मला सांगा, फोनवर कुणाशी बोलत होता तुम्ही? आईचा फोन होता. सगळं ठीक आहे ना घरी? ठीक आहे. तिला कळाले माझं दुसरं लग्न ठरवतात ते. इकडे यायचं म्हणत होते. अहो येऊ द्या की मग. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बरोबर सगळं सांभाळून घेतो. हा बरं, मी त्या कामासाठी आलो ते विसरलोच की. वाघमारे, हे बघा तुमच्या खोलीत कॅमेरा होता, हॉलमध्ये पण कॅमेरा होता. मग माझ्या खोलीत पण कॅमेरा असायची लई दाट शक्यता आहे. होय की सत्या, तुझ्या खोलीत बी कॅमेरा असणार. एकदा चेक करायला पाहिजे आपल्याला. पण कसं चेक करणार? माझ्या खोलीत तो आर्यन राहतोय ना, त्याच्या न कळत आपल्याला कॅमेरा शोधावा लागेल. वाघमारे, एक आयडिया आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही बघा तो कुठं आहे आणि त्याला जरा बिझी ठेवा. तोपर्यंत मी जाऊन कॅमेरा शोधतो. बिझी ठेव म्हणजे? मी कसं बिझी ठेवणार त्याला? तुम्हाला सगळेच कसं सांगायला लागतं वाघमारे? हो, बिझी ठेवा म्हणजे गप्पा मारा त्याच्याशी, बोला. तोपर्यंत मी कॅमेरा शोधतो, जास्त वेळ नाही लागणार. जावा पटकन. काय गप्पा मारणार आता? सांगतो तसं करा. जावा पटकन, जावा जावा. बोला चिरंजीव, काय विशेष? यू वोंट बिलीव्ह दॅट. आता एकदम सोपं झालंय. म्हणजे आपल्याला जसं अपेक्षित होतंय ना, तसंच घडतंय. अरे पण इतक्या सहज कसं काय घडलं? कारण डॅडी, आपल्या रस्त्याचा काटा सत्या, तो आता रस्त्यात कुठं आहे? सत्या जिवंत नाही म्हणून मम्मी साहेबांनी तिच्या लग्नाचा प्लॅन केलाय. डॅडी साहेब रेडी राहा, लवकरच तुमची लाडकी सून आपल्या घरात येणार आहे. कौतुक कौतुक अरे कौतुक. तुम्ही तयार राहा तुमच्या लाडके सुनेचं स्वागत करायला. मंजिरी आर्यन.
मंजरी मॅडम, तुम्ही इथे कसं काय? मी इथं कशी काय म्हणजे? नव्हतं यायला पाहिजे. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण तुम्ही आले आणि अरे हो हो, मस्करी करत होते मी. एवढ्या आनंदात बोलत होतास कुणाशी तरी? कुणी स्पेशल? नाही, ते वडिलांशीच बोलत होतो. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांच्या बाबतीतच बोलत होतो. तुमच्या बाबतीत, फॅमिली मध्ये सगळ्यांच्या बाबतीत. त्यांना सांगत होतो की तुम्ही सगळे माझी किती नीट काळजी घेता. आनंद झाला त्यांना. अच्छा, चांगलंय. आता अजून काय गप्पा मारू याच्याशी? घरी फक्त वडीलच असतात का तुझे? हो, आई नाही आहे ना माझी. वडिलांनीच लहानचं मोठं केलंय. पण वडिलांनी जेव्हापासून पॉलिटिक्स मध्ये एंटर केलं तेव्हापासून त्यांनाही वेळ देता येत नाहीये. मग मी पण एकटंच राहायला लागलो, कारण की मलाही स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची आहे. सो चांगलं आहे ना, वडील एवढे खासदार आहेत तुझे, तरी पण स्वतः काहीतरी करू पाहतोयस. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ना. वा, मंजूचा आता माझ्यावर विश्वास बसू लागलाय. तो असाच दिवसेंदिवस वाढत राहिला तर ती नक्कीच माझ्याशी लग्न करायला तयार होईल. मम्मी मम्मी मोबाईल काय बघताय? द्या ठेवून. मम्मी ए, अगं, काय करत नाही. मम्मी, मला एक लई भारी गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. दाखव की मग. हा, दाखवते की मग. अगं, दाखव की. दाखवते की. अगं, चक्कर येईल मला. हा, मम्मी, तुम्हाला तर खरं तर ती गोष्ट दाखवल्यानंतर चक्कर येईल. टेन्शन घेस काय नाही ना? टेन्शनचं काय नाही, आनंदानं चक्कर येईल, आनंदानं. चक्कर आली. सॉरी बरे का? या लवकर या, लवकर या. मम्मी, आपण नुसतं मनात आणलं आणि हापसुकच इकडे सगळं जुळून येते बघा. मम्मी, आता तुम्हाला तिकीट मिळणार, तुम्ही दिल्लीला जाणार. खोकला काय सांग तू? डोसक्याचा भागच नाही का तुला? तुझ्या नानानं काही कंदीपड्यावर तुझी अक्कल विकली ती का लहानपणी? म्हणूनच मी म्हणत असते की कवा कवाच कुशारीचं बोलतीस म्हणून. आता काय केलं मी? हे सपनी, अगं ह्यांचं जर आपसुक सूट जुळलं का नाही तर मग मला आर्यन तिकीट कसं देईल? ही सपनी, काय बी झालं तर ही सूट आपणच जुळवायला पाहिजे.
त्या निबिडचं नाऱ्यांचं जर पटलं का नाही का मग आपला काय फायदा आहे त्याच्यामध्ये. मी सपने काय बी झालं तरी मला दिल्लीत घुसायचंय आणि महिला प्रदेश अध्यक्षाच्या वर जाऊन टापची पोझिशन घ्यायची, टापची. तेव्हा काय बी करून ही सूत आपणच जुळवायला पाहिजे. लक्का मला. चला मॅम, मी येतो. आर्यन, येस मॅम. तू याला आपलंच घर समज हं? आणि काय मदत लागली तर सांगा मला, आम्ही आहोतच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खरंच कधी वाटलंच नव्हतं की अशा अनोळखी गावात तुमच्यासारखे हक्काचे माणसं मिळतील. आणि आर्यन, मग काम कसं सुरू आहे तुझं? नवीन काही? नाही नाही, काम वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मी येतोच मॅम. ऐक ना आर्यन, नाही, आलोच मॅम. अख्खी रूम पालती घालून झाली. कुठंच कॅमेरा दिसत नाही. कुठं लावला असेल त्याने कॅमेरा?